हाय श्लोक, काय करतो? पनीरची भाजी. वाव, तुमच्याकडेच पनीर आहे? बघू. हा हा, वाव, हे खूप छान दिसतंय. कलरफुल सब्जी आहे, एकदम कलरफुल भाजी. तुझ्यासारखं झालंय माझं सब्जी जी बोलतेय मी पण. मस्त रे. सो आता आपण काय करायचं, पॅन मध्ये तेल घेऊया. आता हे आपल्याला 2 वाटी घ्यायची. ह्याच्यात मीठ आणि जिरं टाकायचं. खडे गरम मसाले घ्यायचे आणि पान पण टाकायचं. स्वतः आपण इथे 1 वाटी दही घेतलंय. दह्यामध्ये टाकायचं श्लोक थोडंसं हल्दी पावडर, हळद, टर्मरिक, ओके, थोडंसं हिंग आणि ह्याच्यात टाकायची मिरची पावडर. जिरं पावडर. जिरं पावडर खूप नाही घालायची, थोडीशी. आणि खूप सारी धणा पावडर. मिक्स नाही केलं तर है ना. हो मग. आता ऐक, आता हे जे पनीर आहे ना ते थोडंसं आपल्याला, हो थोडंसं, अगदी ग्रेव्ही बनायला हवी ना त्याची. सो आता ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये आपण पनीर टाकणार आहोत. श्लोक थोडा लांब, अंगावर उडणार नाही तर. हे पनीर मस्त गेलेलं आहे. आणि ह्याला ना 2 मिनिटं आपण जरा परतवून घेऊया. म्हणजे काय म्हणतात हिंदीमध्ये, काय म्हणतात, कच्चा पण. कच्चा पण, कच्चा पण म्हणतात, कच्चा पण, नॉट कच्चा यार. हे मस्त झालंय आपलं फ्राय करून. ताड बसायचं का? बरं. आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत जे आपण घेतलेले. तमालपत्र, थोडी मिरची, थोडी काळी मिरी आणि आपलं जिरं. ठीक आहे. अरे श्लोक, आपण आलं लसूण पेस्ट विसरलो, ते दह्यामध्ये मिक्स कर. येस, पुट इट इन दही. मस्त. कांदा घालायचा. कांदा जाडा जाडा कापायचा. अरे नाही, हिरवी मिरची, तिखट हिरवी मिरची नाही घेतली आहे, फक्त फ्लेवरसाठी आम्ही हिरवी मिरची घेतो. आगीची मस्ती नसतेच करायची. आगीशी पाण्याशी कधीच मस्ती नाही करायची, वेडी वाकडी. घालणार टोमॅटो. टोमॅटो सुद्धा खूप मोठं मोठं कापायचं आहे आपल्याला, छोटं छोटं कापायचं नाही. आणि ही कोथिंबीर. कोथिंबीरीमध्ये आम्ही कोथिंबीरची देठं सुद्धा घेतो. कोथिंबीरची देठं खूप बारीक बारीक कापून घ्यायची. शेफ श्लोक आलेला आहे भाजी करायला. फक्त हळू. तू का एवढा घाबरतोयस रे? कशाला घाबरायला पाहिजे? आगीशी चाळे करायचे नाहीत म्हणून. आपण चाळे नाही करत, हळूहळू करायचं, काही नाही उडत. चल. हां, आता हे थोडंसं आपण परतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बीट केलेलं दही आहे ते टाकायचं. श्लोक अख्खं बाउल ओतायचं आहे. ते घाटत राहायचं तुला दही कंटिन्यू. आता ते मस्त दिसतंय. मस्त दिसतंय ना. हां, कॉम्बिनेशन असं वाटतं की आपण पिझ्झा बनवतोय. पिझ्झा असं दिसतं ना, त्याच्या भाज्या. पिझ्झाच्या भाज्या आहेत, बरोबर. पनीर पण असतं ना पिझ्झामध्ये. आमचा शेफला फार गरम झालेला आहे अशा प्रकारे. फॅन नाही आहे, फॅन लावतात का जेवण करताना? आणि तोपर्यंत आपल्याला हे हलवायचंच आहे कंपल्सरी, नाहीतर आपलं दही फाटून जाणार आणि भाजीची वा
सुंदर दिसतं. वाव. मस्त उकळलंय बघ आता हे श्लोक. दिसतंय? वाफ पण येते. हा. आणि ना आता ह्याच्यामध्ये हे पनीर टाकायचं. आणि ना एक फायरवाली इमोजी पाठवा. श्लोक पनीर टाक पटकन. पनीर टाक. टाक. ते उडणार. अरे नाही उडत. उडणार. मीच टाक. असा मुलगा घाबरतो. मस्त पनीर टाकलंय आम्ही आता ह्याच्यामध्ये. मग काय? फायरवाली इमोजी पण पाठवा असेल. फायरवाली इमोजी आमच्या कमेंटमध्ये एकच. हे रस्ते दिसतंय ते. हो ना. आणि एक दिल पण वाचलं त्या शर्टवर. अरे यार. कसं दिसतंय रे श्लोक? वरती झाकण ठेव श्लोक. जोपर्यंत ते टोमॅटो थोडंसं शिजत नाही तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी आपली रेडी इन 10 मिनिट्स. ओ माय गॉड. कुठे ठेव कुठे ठेव कुठे ठेव डोक्यावर ठेव. ओके. खूप छान झाली आहे. आवडली तुला नक्की. पोट बिघडतं आपलं.